सज्जन हो, मला आज डोंबिवली केंद्रावर असं काहीतरी बोलावं लागेल. आता जर 1 महिन्यापूर्वी एखाद्या ज्योतिषाने भविष्य वर्तवलं असतं तर मी सुद्धा त्याला अक्षरशः वेड्यात काढलं असतं की काय वेड्यात असं बोलतो. कुठल्याही गोष्टीची ध्यानी मनी कुठलीही कल्पना असताना स्वामी महाराजांनी एक अपूर्व असं कार्य या ठिकाणावर तुमच्या करून घेतलं. मी सुमारे 34 वर्ष 1950 साली मी दत्त मार्गात आलो, म्हणजे स्वामी मार्गात आलो. 1950 साली तत्पूर्वी सगळ्यात वाटचाल करत 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 मी 1950 साली इथेच फिरावलो. पूर्वी आज 34 वर्ष झाली. कोणत्याही तऱ्हेचा मनात विकल्प आला नाही. उत्तरोत्तर स्वामींची सेवा, स्वामी रोज समजून घेणं, स्वामींना समजून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करणं मला अजूनही स्वामी समजलेले नाही. मी प्रयत्न करतोय, परंतु आजचा जो दिवस आहे हा माझ्या आयुष्यात जे काही महत्वाचे दिवस येऊन गेले त्या सर्वात महत्वाचा दिवस आहे. एवढा चांगला दिवस माझ्या आयुष्यात अजूनही कधी उगवला नाही. तू म्हणाले हे काही आमची स्तुती करण्याकरता तुम्ही बोलता का? मी आयुष्यात कोणाची स्तुती केली नाही, करणार नाही, कोणाचा स्तुतीपाठच झालो नाही. इतका आनंदाचा माझ्या आयुष्याचा हा दिवस आहे. वैयक्तिक त्याच्यावर मी कधी बोललो नाही, काही पाळी येत नाही कधी, पण बोलण्याची वेळ अशी आली की 1950 साली मला माझे सद्गुरू पिठले महाराज भेटले आणि ते चित्र, ते व्यक्तिमत्व, त्यांच्या ती वागण्याची पद्धत आणि समर्थात 100% विलीन झालेला तो महान पुरुष एका दृष्टिक्षेपात मी भावलो. जगात योगी कसे असतात, भक्त कसे असतात, आर्त कसे असतात, विवद कसे असतात, जिज्ञासू कसे असतात आणि धर्मकार्य करणारी माणसं कशी असतात आणि स्वतःला किती विसरावं लागतं याचा तो मूर्तिमंत पुतळा होता. तुम्हाला काय सांगू, मी ज्यावेळेस त्यांच्याकडे प्रथम गेलो त्यावेळेस दुपारची त्याची वेळ होती. त्यांना तहान लागली, ते उठले, माठातून पाणी आणलं, महाराजांच्या फोटो समोर ठेवलं, शिंदा मुद्रा केला आणि पाणी प्यायले. तुम्ही असं कधी आयुष्यात पाहिलं नव्हतं. देवाला नैवेद्य दाखवतात, पाण्यातून येतो, पण माझी बोलायची ते इतकं व्यक्तिमत्व विशाल होतं मी काही बोलू शकत नव्हतो. आणि अशा अवस्थेत ते देवापुढे पेला ठेवला, शिंदा मुद्रा केला, महाराजांना पाणी प्यायला. नंतर माझी चौकशी केली,
माझ्याबरोबर एक मध्यस्थग्रस्त होते आणि माझी चौकशी केल्यानंतर त्यांनी थोडा वेळ एक भाव समाधी लावली आणि मला म्हणे, तेव्हा या मार्गाने जर वाटचाल करायची असेल तर आतापर्यंत ज्या मार्गाने वाटचाल केली त्याच्या हातावर पाणी घेऊन तिलांजली घ्यावी लागेल, तर इकडे या, नाहीतर चालायला लागेल. मी काहीच बोललो नाही तरी सुद्धा. ते म्हटलं पण महाराज, कुठल्याही तऱ्हेचा आपली अनुभव काही नसताना आम्ही आयुष्यभर 40-50 वर्ष 21 वर्ष आणि एका विशिष्ट अर्थध्येयाने इतक्या जीवाच्या आकांक्षाने सेवा केलेली आहे, तिच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा लाभ लोभ नाही. अशी सेवा एकदम सोडा आणि तुमची आम्हाला कवडीची माहिती नसताना तुम्हाला एकदम डोक्यावर घ्या, हे विचारी माणसाला सांगायचं नाही. मी तुमच्याविषयी आदर ठेवून सांगतो, पण एकदम माझ्या प्रॉडक्ट ऑर्डर करू नका. आम्हाला असं वाटलं पाहिजे की आम्ही ते सगळं सोडावं. ते फार जोराने हसले की पाच झाला म्हणजे इतका तुझ्या असं म्हणते, आता पाच झाला म्हणता की कोणती गोष्ट सोनं सुद्धा कचरा लावून पारखून घ्यायचं असतं. आम्ही रोज म्हणतो, पण लोक हे असं मानत एकदम नतमस्तक होतात किंवा शिवाय देतात. या दोन्ही प्रवृत्ती आहेत. विचारपूर्वक अंगीकार करावा आणि त्यांच्या जवळपास 1950 ते 1972 या 32 वर्षात 22 वर्षात मी हळूहळू असं काही त्याच्यामध्ये गुंगलो, असं काही कामाला लागलो की मी त्यांना अगोदर काही प्रश्न विचारले होते तेव्हा काही याचं मला स्मरण राहिलं नाही. ते इतक्या निष्ठेने तपस साधना करत होते, योग मार्गाची, ध्यान मार्गाची, आणि इतकी प्रचंड मोठी शक्ती असताना सुद्धा एखादं लहान पोर जरी आलं तरी महाराज माझ्या आईची तुम्ही कालपासून तिला बरं नाही, सारखी रडते, एवढी विभूती घेऊन जा, आईच्या कपड्याला लाव, तिला बरं वाटतं. किंवा एवढ्या लहान मुलाला मी आता कसं काय देऊ कधी विचार केला नाही. आणि मला नंतर त्या माणसाचं मला त्यांचं परीक्षाच घेता येणार. त्यांना देव म्हणावं, त्यांना योगी म्हणावं, त्यांना त्यागी म्हणावं, त्यांना काय म्हणावं, आणि कुठलाही अनुभव नाही. आणि त्या अवस्थेत वयाची होणीपूर्वी 22 वर्ष घातल्यानंतर मी जवळजवळ त्या 22 वर्षात महाराजांची सेवा करत होतो. परंतु आपल्याला जेवढं ज्ञान आहे त्या ज्ञानाला आधार करून मी बोलत होतो. ज्ञान हे स्थिर राहत नाही, अभ्यास माणसाचं ते वाढत जातं. मी सुद्धा 25 वर्षापूर्वी जे बोललो होतो त्याचं मला हसू येतं की आपण बरेच चुकीचे बोलत आहे. कदाचित आणखीनही 10 वर्षांनी मी आत्ता बोलतो याला मी हसेल, मला सांगता नाही येत. परंतु ज्याला स्थिरता अशी म्हणतात ती त्यांच्या महानिर्वाणानंतर माझ्यात आली. मी निर्णयाची झालो आणि जाताना जवळजवळ 8-10 दिवस त्यांना काय एवढं सांगायचं होतं काही मला कल्पना नाही. मला म्हणे आपण 22 वर्ष महाराजांचं कार्य ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते कुठेही होत नाही. आणि जोपर्यंत या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये महाराज कोणी समजून घेणार नाही, त्यांचं कार्य करणार नाही, तोपर्यंत ही जी विचित्र अशी गरसोडीची अवस्था आहे धर्ममार्गात, ती कदाचित काही दिवसांनी लोक अधर्माकडे वळतील. शाश्वत धर्म त्यांना कळणार नाही. आणि आपण महाराजांच्या जवळची जी माणसं आहोत,
आपणही महाराजांना जर समजून घेतलं नाही तर कदाचित अवस्था वाईट आहे. तर तुम्ही असं करा की तुमच्या परीनं जास्तीत जास्त महाराजांचं कार्य करा. मला काय वाटायचं हे नेहमी सारखा जनरल करतात आपल्याला, त्याच्या काही हेतू असेल हे मला त्यावेळेला समजलं नाही. आणि अचानक एका गुरुवारी त्यांनी आपलं महानिर्वाण केलं. तर कामाच्या दृष्टीने व्यापाच्या दृष्टीने फार जबाबदारी अंगावर पडल्या की त्यांनी तशी खूप माणसं तयार केलेली नव्हती. स्वतःच्या तपस साधनेसाठी त्यांनी महाराजांजवळ, दत्त महाराजांजवळ, श्रीपाद श्री वल्लभांजवळ हट्ट धरला होता की मला अमुक एका विशिष्ट मार्गाचा अभ्यास हवाय. आणि त्याप्रमाणे श्रीपाद श्री वल्लभ महाराजांनी, स्वामी महाराजांनी आणि दत्त महाराजांनी त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. हा जो मनुष्य देह आहे त्यांच्याकडे रात्री सुद्धा डोळ्यांनी बघितलं तरी प्रकाश दिसत त्यांच्या चेहऱ्यावर. दिवसा त्यांचं अंग बघता येत नव्हतं, इतकं तेजस्वी झालं तपश्चर्येने. म्हणजे त्यांनी ज्यासाठी अट्टहास केला होता तो सगळं त्यांचा पूर्ण झाला होता. आणि त्यांच्याशी जवळ कुणी जाऊ शकत नव्हतं. अतिशय उज्ज्वल जवळ चारित्र्य, निष्कलंक चारित्र्य. आणि तिथे जरा जरी तुम्ही खोटं बोललं, लबाडी केली त्यांना समजत होतं, त्यांना त्रिकाल ज्ञान होतं. ते गालात हसून द्यायचे, बाई असली पुरुष असला, नाही होत तुम्ही हे मला बरोबर सांगत नाही, असं झालेलं नाहीये. तिनं आत्महत्या केलेली नाहीये, तुम्ही तिला ठार मारलेलं आहे.